सर्वांना मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्याकरता खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। 2024 ला जे नीट परीक्षा विद्यार्थी देणार आहेत त्या विद्यार्थ्यांकरता यावर्षीचा कट ऑफ काय पद्धतीत राहू शकतो, त्याचा बदललेला सिलेबस आणि येणारा पेपर, त्याचबरोबर यावर्षी जे मेडिकल कॉलेज किंवा बीएमएस एमबीबीएस कॉलेजच्या सीट वाढणार आहेत त्याचा इफेक्ट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसंच ऍडमिशन प्रक्रियेपर्यंत आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट आपल्याला सेतू सुविधा किंवा तहसील कार्यालयातून कोणते काढून घ्यायचे आहेत। यासोबत 2023 ला जे मेडिकल इंजिनिअरिंग कोर्स करता प्रवेश घेतलेले अशा विद्यार्थ्यांना पण शासनातर्फे काही स्कॉलरशिप योजना आहेत आणि त्याचा पण लाभ कसा मिळू शकतो हा डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा। आपण पाहणार आहोत 2024 ला आपण जे नीट देणार आहात त्याचा कट ऑफ काय येऊ शकतो। आता हे कट ऑफ फर्स्ट इफेक्ट करत असतो तुमचा 2024 चा येणारा पेपर। आता येणारा पेपर आहे तो कशाच्या आधारावर आहे? येणारा पेपर हा यावर्षी सिलेबस बराच पार्ट हा पाठांतराचा कमी केलेला असल्यामुळे आणि न्यूमेरिकल किंवा प्रॅक्टिकलचा भाग थोडा त्याच्यात ऍड केलेला असल्यामुळे थोडा मागील वर्षीपेक्षा थोडासा टफ लेवल पेपर येऊ शकतो। पण त्यामध्ये यावर्षी विद्यार्थी संख्या जी टफ पेपर येणार आहे तर विद्यार्थी संख्या ही मागील वर्षी 21,62,000 विद्यार्थी होती, तर यावर्षी जवळपास विद्यार्थी भारतामध्ये 25 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। तर 25 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये पण मागील वर्षी जवळपास 2,78,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि 1,32,000 नीट क्वालिफाय झाले होते। तर यावर्षी ही संख्या अजून वाढून 3 लाख आकडा महाराष्ट्रात विद्यार्थी संख्या ही पार करू शकते। 3 लाख पेक्षा जास्त 3.5 लाख जवळपास फॉर्म भरले असणार आहेत आणि नीट क्वालिफायचं पण 1.5 लाखाच्या पुढे नीट क्वालिफायची संख्या वाढण्याची शक्यता आहे। तर जरी पेपर टफ आला तरी विद्यार्थी संख्या वाढलेली असल्यामुळे कॉम्पिटिशन वाढणार आहे। हा मग इफेक्ट कुठं होणार आहे आता तर महाराष्ट्रात जे कॉलेज वाढणार आहेत एमबीबीएस चे किती आहेत, बीएमएस चे किती आहेत आणि कोणते आहेत, त्याला मान्यता मिळालेली आहेत का, याचबरोबर तुम्हाला जे ऍडमिशन प्रक्रियाचा भाग असतो तो कसा आहे, पेपर 3 तासाचा तुम्ही कसा सोडवणार आहात, हे सर्व डिटेल्स मागील व्हिडिओमध्ये पेपर कसा अटेम्प्ट करायचा आणि मार्क वाढवायचे आपण सांगितले। त्याचबरोबर यावर्षी ज्या परीक्षा द्यायच्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या किंवा त्याच्या तारखा काय आहेत, डेट्स त्या मागील व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगितलेल्या आहे, त्या डेट्स मागील व्हिडिओ पाहून घ्यायच्या आहेत। आपण पाहणार आहोत आता यावर्षी विद्यार्थी संख्या आणि ही एमबीबीएस बीएमएसच्या जागा किती वाढणार आहेत त्या आपण पाहणार आहोत की यावर्षी जे विद्यार्थी भारतामध्ये 25 लाख फॉर्म भरलेले नीट परीक्षा करता आणि महाराष्ट्रात पण 3.5 लाखाच्या जवळपास आहेत। महाराष्ट्रात आणि ऑल इंडियात मेडिकल कॉलेज एमबीबीएस कॉलेजचे जे एनएमसी कडे प्रस्ताव गेलेला आहे तो एनएमसी कडे प्रस्ताव जवळपास 112 कॉलेजचा गेलेला आहे वेगवेगळ्या राज्यामधून। पण आता जी मंजुरी आलेली आहे जवळपास 58 मेडिकल कॉलेजला आलेली एमबीबीएसच्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रस्ताव आहेत 14। यामध्ये आहे पालघर मुंबई, एमजीएम नवी मुंबई, एलटी मार्ग मुंबई, अमरनाथ ठाणे आणि नाशिक, तसेच वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली आणि मराठवाड्यात आहे जालना, हिंगोली आणि श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजीनगर। तर सध्या जे मान्यताची यादी आहे प्रत्येक राज्याची जी 58 कॉलेजची आलेली मान्यता त्यामध्ये श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजीनगर एवढंच एमबीबीएस कॉलेजची एक मान्यता आलेली। बाकीचे जे 13 कॉलेज आहेत ते आता प्रस्तावित आहेत शासनाकडे आणि त्याच्या इन्स्पेक्शन आणि मान्यता कशा येतील हे शासनाच्या मनावर आहे, त्याला किती सपोर्ट होईल आपल्याकडून महाराष्ट्रामध्ये त्यानुसार जागा जर 14ला 14 आले तर 1400 जागा वाढू शकतात। पण सध्या तरी एका कॉलेजला मान्यता आलेली आणि बीएमएसचे मागील वर्षी त्याच्या आदल्या वर्षी 13 बीएमएस प्रत्येक वर्षी वाढलेले 13 बीएमएस कॉलेज
पण मागील वर्षी ऐन वेळेस 8 कॉलेजला मान्यता येता राहिलेली आहे आणि नवीन जवळपास आता 20 कॉलेज म्हणजे 30 कॉलेज बीएमएसचे पण यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. तर हे कॉलेज कसे वाढतील काय याचा अपडेट जसं पुढे आपल्याला येईल ते पुढील व्हिडिओमध्ये मी देईल. सध्या तरी ह्या जागा फिक्स वाढलेल्या नाहीत. 100 जागा ह्या नक्कीच एमबीबीएसच्या यावर्षी वाढणार आहेत आणि भविष्यात या 1300 जागा कशा वाढणार आहेत त्याचं डिटेल्स वेळोवेळी देत आहे. आता जी मेडिकल प्रवेश प्रक्रिया असती ती स्टेट लेवलची म्हणजे 85% त्या राज्यासाठी असती आणि ऑल इंडियाला 15% असते. तर 85% हा त्या स्टेटचा म्हणजे महाराष्ट्रातल्या असो का दुसऱ्या राज्यातल्या त्या डोमेसिल म्हणजे त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना राखीव कोटा आहे. त्याच्या डोमेसिलचे पण वेगवेगळे क्रायटेरिया आहेत आणि 15% ह्या जागा म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या 15% जागा ह्या अदर स्टेटच्या म्हणजे त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना पण आणि अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांना पण असतात गव्हर्नमेंट कॉलेजच्या. तसंच जो अदर स्टेट कोटा म्हणजे काही क्लोज स्टेट आहेत म्हणजे ते असे आहेत की प्रायव्हेट कॉलेजच्या जागा काही क्लोज स्टेटला त्या जसं की गुजरात, पंजाब किंवा मध्य प्रदेश या राज्याच्या त्या राज्यालाच आहेत. महाराष्ट्राचं पण तसंच आहे, त्या राज्याच्याच विद्यार्थ्यांना आहेत. पण काही यूपी, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा अशा राज्यांच्या अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांना पण जागा उपलब्ध असतात. वेगवेगळा कोटा असतो. तर त्याला आपण 15% म्हणता येणार नाही कारण वेगवेगळ्या पद्धतीत प्रायव्हेट कॉलेजच्या असतात. त्याचे वेगवेगळे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. तर ते रूल रेग्युलेशन त्या राज्याच्या प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होणार आहेत त्यावेळेस आपण सांगणार आहोत. त्याचे डॉक्युमेंट्स पण काय लागतील ऍडमिशन प्रक्रियेकरता ते पण सांगू. सध्या तरी बाहेर राज्याच्या प्रायव्हेट कोट्याची प्रवेश प्रक्रियेचे चालू नाही. फक्त कर्नाटकचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि अजून परत पण स्टार्ट होणार आहे. सध्या पण चालू आहे कर्नाटक राज्यात प्रायव्हेट एमबीबीएस बीएमएसला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे. बाकी केरळचं वगैरे भविष्यात चालू होईल त्यावेळेस आपण सांगू. तर याचबरोबर आपल्याला जे डॉक्युमेंट्स काढावं लागणार आहेत ज्यावेळेस प्रवेश प्रक्रियेकरता मेडिकल कॉलेजला जाता वेळेस त्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे काय लागणार आहे. तुम्हाला आता नीट ऍप्लिकेशन फॉर्म जो आता सध्या तुम्ही नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेला आहे तो शेवटपर्यंत लागणार आहे आपल्याला ऑल इंडियाला आणि स्टेटला. तो नीट ऍप्लिकेशन फॉर्म लागणार आहे. तसंच तुमचं नीट ऍडमिट कार्ड म्हणजे परीक्षेकरता जो तुमची नीट परीक्षा होणार आहे 5 मेला आणि त्याचं ऍडमिट कार्ड जवळपास 1 मेच्या जवळपास येईल. त्यावेळेस ते ऍडमिट कार्ड 2 प्रतीमध्ये काढायचं आहे. एक प्रती तुमची परीक्षेत घेतली जाणार आहे आणि दुसरी ही ऍडमिशन प्रक्रियेसाठी लागणार आहे. त्यामुळे आपल्याजवळच ठेवायची आहे घरी. ती दुसरी प्रत ही ऍडमिशन प्रक्रियेला लागणार आहे. तुम्हाला सध्या आयुष्यात एकदाच डोमेसिल नॅशनॅलिटी काढावं लागतं रहिवासी आदिवासीचं. आपण महाराष्ट्रातले रहिवासी आहे त्याचं. तर हे सेतू सुविधा मार्फत म्हणजे तहसील कार्यालयातून काढता येतं. त्याकरता अगोदर डोमेसिल सर्टिफिकेट भेटत असतं आणि नंतर नॅशनॅलिटी. काही तहसील कार्यालयात डोमेसिल नॅशनॅलिटी एकाच सर्टिफिकेटवर भेटतं, काही ठिकाणी वेगवेगळं भेटतं. त्याचबरोबर तुम्हाला हे डोमेसिल नॅशनॅलिटी तर विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने काढायचीच आहे कारण ती एकदाच काढायची आहे. तुम्हाला बाकी SSC मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट म्हणजे ज्याला सनद आपण म्हणतो ते काढायचं आहे. 12वीच्या साठी HCSC मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट म्हणजे ज्यांना आता परीक्षेनंतर मिळेल, काही रिपीटरला ऑलरेडी मिळालेलं असेल अशांकरता घ्यायचंय आणि नसेल तरी याच्यामुळे काही तुमचं ऍडमिशन रोखले जाणार नाही. त्याचबरोबर तुमचा TC पण लागणार आहे ऍडमिशनला. नीट मार्कशीट लागणार आहे ज्यावेळेस प्रवेश घ्यायचा आहे आपल्याला. 85% जे रजिस्ट्रेशन असतं त्यावेळेस आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. हे नीटच्या निकालानंतर असतं स्टेट लेवलचं आणि या डोमेसिल नॅशनॅलिटी सोबतच स्टेटचा 85%च्या कोट्यासाठी हा नियम आहे की तुमची 10वी आणि 12वीचा बोर्ड सुद्धा महाराष्ट्रातच झालेला पाहिजे. याबरोबर आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट एक MBBS किंवा MD डॉक्टरकडून घ्यायचं आहे. MBBSच्या पुढच्या कोणत्याही डॉक्टरकडून तुम्हाला BMS वगैरे चालणार नाही. MBBSच्या पुढील डॉक्टरकडून सर्टिफिकेट घ्यायचं असते. स्टुडंटचं आधार कार्ड तुमचं जे आहे ते अपडेट केलेलंच पाहिजे. आधार कार्ड तुमचं किंवा तुमचा जर छोटा फोटो असेल लहानपणीचा असेल तर अपडेट करून घ्या. तुम्हाला जर ID प्रूफ म्हणून न्यायचं असेल परीक्षेला आधार कार्ड पण नेता येते. 12वीचा तुम्ही जर बोर्डाची परीक्षा देत असाल तर बोर्डाचं हॉल तिकीट पण तुम्हाला सध्या घेऊन जाता येते. त्याचबरोबर जे रिपीटर आहेत त्यांना गॅप सर्टिफिकेट एक
₹100 बॉन्डवर काढावं लागतं. त्याचं डिटेल्स फॉर्मेट हा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये हे सर्व टाकलेले आहे, तर आपण ते लिंक पाहून घ्यायचे आहे. ज्यांना इन्कम सर्टिफिकेट कोणाला काढायचं आहे, SC ST कास्टला इन्कम सर्टिफिकेट काढायची गरज नाही. त्यांना 8 लाखाची मर्यादा नाहीये. त्यांना किती 8च्या पुढे असेल तरी फी सवलत आहे आणि कमी असेल त्यांना पण तर आहेच. त्याच्यामुळे त्यांना सोडून बाकीच्या कास्टला 8 लाखाच्या आतच्यांनाच फी सवलत आहे. तर ज्यांचा 8 लाखाच्या आत आहे उत्पन्न, अशाने 1 एप्रिल नंतर तुमचं सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. आणि बाकी सर्व कास्टला जे सेंट्रलला जायचं असेल 15%च्या ऍडमिशनला, त्यांनी पण 1 एप्रिल नंतरच सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे. सेंट्रल कास्टला मात्र तुम्हाला व्हॅलिडिटी लागत नाहीये कोणत्याही कास्टला, फक्त तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागत असते. तर याचबरोबर ऍडमिशनला पासपोर्ट साईजचे जे आता तुम्ही अपलोड केलेले परीक्षेसाठी ते फोटो 8 ते 10 लागणार आहेत. नंतर ज्यावेळेस 14 जून नंतर CET सेलचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं करावं लागेल. तो ऍडमिशनच्या वेळेस CET सेल अप्लिकेशन फॉर्म पण लागणार आहे. आणि तुम्हाला राऊंडमध्ये चॉईस नंतर जे कॉलेज मिळत असतं त्या कॉलेजचं अलॉटमेंट लेटर मिळतं, ते पण तुम्हाला ऍडमिशनला लागणार आहे. त्याचबरोबर ज्यांना बाहेर राज्यात किंवा आता इथं पण काही BSc करून इकडं येणार असतील किंवा ग्रॅज्युएशन कोर्सनं, तर त्यांनी मायग्रेशन तर काढावंच लागतं. आणि बाहेर राज्यासाठी कंपल्सरी मायग्रेशन आहे 12वीच्या बोर्डावर, ते तुम्हाला काढून मिळेल. पण पाहणार आहोत आता ह्या टोटल सर्टिफिकेट सोबत जे कास्टसाठी लागणार आहे, EWS सर्टिफिकेट सेंट्रल कास्ट आणि स्टेट कास्ट वेगवेगळं आहे. तर ज्यांना ऑल इंडियात जायचं असेल 15% गव्हर्नमेंट सीटसाठी, त्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला नियम आहे 5 एकरच्या आत एकत्रित कुटुंब, आई वडिलाचं धरून 5 एकरच्या आत जमीन, 1000 स्क्वेअर फीटच्या आत शहरात बांधकाम, 500 स्क्वेअर फीटच्या आत ग्रामीण भागात बांधकाम आणि 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे, अशांना सेंट्रल कास्ट EWS भेटतंय. स्टेट कास्ट म्हणजे 85% करता महाराष्ट्रातल्या स्टेट कास्ट सर्टिफिकेटला फक्त तुम्हाला 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे अशा विद्यार्थ्यांना स्टेट कास्टचं EWS सर्टिफिकेट भेटतंय. तसंच SC ST करता हे सेंट्रल आणि स्टेट कास्ट सर्टिफिकेट असते. तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला तुम्हाला फक्त सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटच काढावं लागतं, एकदाच आयुष्यात काढलेलं असलं तरी चालतं SC ST साठी. आणि स्टेटसाठी मात्र तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ह्या 2 गोष्टी तुम्हाला स्टेटमध्ये लागतात SC ST साठी. आणि OBC करता सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कोणत्याही कास्टला लागत नाही, म्हणजे SC ST ला पण OBC ला पण ऑल इंडियाला. मात्र OBC NCL नावाने सर्टिफिकेट भेटतंय OBCचं ऑल इंडिया, म्हणजे नॉन क्रिमिलियर आणि OBC एकत्र हे सर्टिफिकेट सेंट्रल कास्टला भेटत असते. म्हणजे ज्याचं उत्पन्न नोकरी आणि शेतीचं उत्पन्न सोडून 8 लाखाच्या आत आहे अशा पॅरेंट्सला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट भेटतं. आणि नॉन क्रिमिलियर भेटलं की तुम्हाला OBCची सवलत मिळत असते. त्यामुळे OBC NCL हे ऑल इंडियाला काढायला एकत्र सर्टिफिकेट आहे. आणि स्टेट कास्टच्या वेळेस मात्र तुम्हाला OBC कास्टचं स्टेट सर्टिफिकेट, स्टेटला व्हॅलिडिटी लागते OBCला, आणि नॉन क्रिमिलियर हे 3 वेगवेगळे सर्टिफिकेट भेटतात ऑल इंडियाला. त्याचबरोबर जे ऑल इंडियामध्ये EWS SC ST आणि OBC आणि ओपन इतकेच कास्ट आहेत. पण स्टेटला अजून काही आपल्या महाराष्ट्रामध्ये NT1, NT2, NT3 विजय आणि यावर्षी SCBCचं आरक्षण भेटलं तर SCBC ही स्टेटला ज्यावेळेस 85%ची आपली प्रक्रिया सुरू होणार आहे. कधी होणार आहे 85%ची? की 14 जूनला रिझल्ट आहे नीटचा आणि जवळपास 25 जूनच्या जवळपास सुरू होणार आहे. त्यामुळे जे बी डॉक्युमेंट 1 एप्रिल नंतर काढला तरी चालतंय, आताच काय काढायची गरज नाही. तर हे तुम्हाला स्टेटलाच लागणार आहे. त्यावेळेस मात्र या सर्वांना स्टेट कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियरचा ज्या सर्वांसाठी सारखाच आहे, शेती आणि नोकरीचं उत्पन्न सोडून 8 लाखाच्या आत. बाकी फी सवलतीसाठी मात्र तुम्हाला वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल त्यांनाच फी सवलत, जी आपण सेमी कॉलेजला म्हणतो 50% किंवा 90% कास्टनुसार, तर ती तुम्हाला 8 लाखाच्या वार्षिक उत्पन्न आत असणाऱ्यालाच भेटते. नॉन क्रिमिलियर मात्र सर्टिफिकेट भेटायला तुम्हाला 8 लाखाच्या वर बी उत्पन्न असेल तरी पण मिळतं. नोकरी आणि शेतीचं उत्पन्न सोडून 8 लाखाच्या वर असेल त्यांना पण
नॉन क्युम्युलेटिव्ह. एनसीएल वेगळा पार्ट आहे आणि फी सवलतीसाठी उत्पन्न वार्षिक. महाराष्ट्रामध्ये डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 अशा प्रत्येक कॉलेजला 5 जागा आहेत. यामध्ये डिफेन्स 1 म्हणजे जे रिटायर मिलिटरीमॅन आहेत त्यांच्यासाठी आहे. डिफेन्स 2 म्हणजे जे आता सध्या सर्व्हिसमध्ये आहेत आणि महाराष्ट्राचे डोमेसिल असणारे मिलिटरीमॅन आहेत. डिफेन्स 3 म्हणजे महाराष्ट्रात सर्व्हिसला आहेत पण दुसऱ्या राज्याचं त्यांचं डोमेसिल आहे. असे डिफेन्स 3 साठी पण जागा डिफेन्स 1 आणि यांच्यासाठी डिफेन्स सर्टिफिकेट अनेक्स सी मध्ये घ्यायचं आहे आणि पॅरेंट्सचं डोमेसिल मात्र लागणार आहे. त्याच्यावरच तुम्हाला 1, 2, 3 कॅटेगरी ठरली जाणार आहे. याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री MKB नावानं 16 जागा असतात महाराष्ट्रामध्ये आणि याच्यात तुम्हाला मदर टंग म्हणजे तुमची कोणती बोली भाषा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. डोमेसिल सर्टिफिकेट आणि तुम्ही डिस्ट्रिब्यूट एरिया म्हणजे कोणता जो कर्नाटक किंवा बाउंड्रीवरचा जो एरिया आहे त्याच्या जागा काही गाव धरलेले आहेत त्या तहसील कार्यालयात तुम्हाला माहिती मिळून जाईल. त्याचं डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहून घ्यायचं असेल तर पाहून घेऊ शकतात. हे टाकलेले आहेत कोणते गाव आहेत ते आणि त्या विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट काढायचं आहे. त्यांना MKBच्या पण जागेत ऍडमिशन मिळते. याचबरोबर महाराष्ट्रात हिल्ली एरिया म्हणजे डोंगराळ भागातल्या विद्यार्थ्यांकरता 3% राखीव कोटा आहे पण याचे पण रूल रेग्युलेशन आहेत. त्याचं पण कोणते हिल्ली एरियात गाव आहेत याचे डिटेल्स याचे रूल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ते पाहून घ्यायचं आहे. तर याकरता पॅरेंट्सचं डोमेसिल महत्वाचं आहे. म्हणजे हिल्ली एरियातलाच पालक आहे का याकरता त्याचं डोमेसिल आणि तिथं मतदान आहे का हे बघितलं जातं. त्या गावात जे गाव तुम्ही सांगत असताल हिल्ली एरिया सर्टिफिकेट त्या तहसील कार्यालयातून काढायचं आहे. त्याचबरोबर तुमची 10वीचा बोर्ड आणि 12वीचा बोर्ड हा तुमचा त्या गावात किंवा तुमच्या तालुक्यात झालेली पाहिजे परीक्षा तरच तुम्हाला हिल्ली एरियाच्या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला त्या राखीव कोट्यातून प्रवेश मिळत असतो. तसंच अपंग कोटा जे PWD पहिला 3% होता तो आता 2018 नंतर 5% झालेला आहे. त्यात वेगवेगळे अपंग धरले जातात. तर सध्या तुम्हाला सिव्हिल सर्जनच्या सर्टिफिकेटवर परीक्षा देता येते. 1 तास 5 मिनिटं एक्स्ट्रा टाइम पण परीक्षेत तुम्हाला मिळतो आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे नंतर भारतामधील 15 सेंटर नियुक्त केलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातच 3 जवळपास आहेत. एम्स नागपूर, JJ मुंबई आणि हाजी अली या ठिकाणी तुम्हाला तुमचे हाजी अलीला कर्णबधीर मुखबधीर करताच आहे. बाकी JJ आणि एम्सला सर्व अपंगासाठी आहे. तिथं जर व्हेरीफाय झाला तुम्ही म्हणजे जे सिव्हिल सर्जनने दिलेलं सर्टिफिकेटच तुमचं ग्राह्य धरल्या गेलं तर तुम्हाला त्या राखीव 5% कोट्यातून ऍडमिशन मिळतं आणि नीट क्वालिफाय मार्कावर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळते. जागा रिक्त राहतात. तर हे तुमचं ज्याचं असेल त्याला याचा लाभ घ्यायचा आहे. अजून एक ऑर्फन म्हणजे अनाथ विद्यार्थ्यांकरता 1% राखीव कोटा प्रत्येक महाराष्ट्रातील काय कॉलेजला 1% आहे सर्व जागेनुसार. तर 100ला 1 जागा. तर त्यामध्ये ऑर्फन सर्टिफिकेट हे तुम्हाला समाज कल्याण मार्फत भेटतं पण कलेक्टर ऑफिस कडून अप्लाय करावं लागतं आणि आतापर्यंत ऑर्फन हे एकाच कॅटेगरीला मिळत होतं की जे विद्यार्थी अनाथ म्हणजे कचरा कुंडीत वगैरे टाकलेले आहेत अशांना पण त्यांना आता E कॅटेगरीत मोडल्या गेलेले आहेत. जे कचरा कुंडीत किंवा अनाथ सापडले त्यांची नोंद आई वडीलच माहीत नाहीत अशांना A कॅटेगरी. B कॅटेगरी म्हणजे जे विद्यार्थ्यांचे आई वडील वारलेत पण एखाद्या संस्थेने पालन पोषण केलं त्याला B कॅटेगरीत आहेत आणि C म्हणजे क मध्ये असे विद्यार्थी आहेत की आई वडील दोन्ही वारलेले आहेत पण त्यांचे नातेवाईकांनी पालन पोषण केलेलं आहे. त्यांना पण ABC नुसार आता जागा आहे का आणि याच्या सुद्धा जागा व्हॅकंट राहतात. नीट क्वालिफाय विद्यार्थ्यांना येथे पण ऑर्फनला MBBS गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळतं. डॉक्युमेंट्स सोबतच मागील वर्षी जे विद्यार्थी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला लागलेले आहेत त्यांच्याकरता एक बांधकाम कामगार योजनेअंतर्गत म्हणजे तुम्ही कुणी पण ज्यांचे हाऊसवाईफ जर आई असेल किंवा नोकरीला नाहीत किंवा जे इन्कम टॅक्स भरत नाहीत त्यांच्यासाठी एक MBBS BAMS BDS आणि BHMS या कोर्स करता 1 लाख रुपये शासन देते. त्याचबरोबर इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपये भेटतात. 11वी 12वीला पण भेटतात, ऍग्रीला पण भेटतात पण कमी प्रमाणात आहेत ते. तर पहिलीपासून ते तुम्हाला PG पर्यंत
वेगवेगळे पैसे वेगवेगळ्या कोर्सला आहेत. यामध्ये मेडिकलला जास्त आहेत. तर याकरता तुम्हाला डॉक्युमेंट्स जवळपास आधार कार्ड, तुमचं वडिलांचं किंवा आईचं जे दाखवणार आहे त्यांचं बँक पासबुक आणि तुमचा लाईव्ह फोटो एक लागतो. हे तुम्हाला लेबर कार्ड काढण्यासाठी. आणि तुमचा जे तहसील कार्यालयात तुमचं रॅशन कार्ड असेल तर ते पांढरं नसायला पाहिजे. येल्लो किंवा जे सेंद्रीकरणचं आहे ते रॅशन कार्ड चालतं. आणि कॉलेजमधून तुम्हाला बोनाफाईड आणि अलॉटमेंट लेटर कॉलेज मिळालेलं हे लागत असल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मागील वर्षीपासून ठेवलेलं आहे. आणि विद्यार्थ्याला MBBS, BDS, BMS, BHMS पर्यंत 1 लाख रुपये हे शासनामार्फत मिळतात. याची प्रक्रियेची माहिती घ्यायची असेल तर आमचे मित्र सुरेश काळे यांचा नंबर घ्या. 9850 299 704 या नंबरवर संपर्क करा. हे सर्व तुम्हाला माहिती आणि डिटेल्स तुमचं काढून पण देतील डॉक्युमेंट्स. याचबरोबर बाल्टी अंतर्गत आपल्याला जे SC कास्टचे विद्यार्थी आहेत आणि 10वी परीक्षेत 75% पुढे त्यांना 11वी 12वीचं मोफत राहणे खाणे शिक्षण असतं. तर याकरता आमचे प्रशांत ठाकूर म्हणून मित्र आहेत, लातूर, पुणे अशा ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळेल. त्यांचा नंबर आहे 8010 19 29 92 या नंबरवर संपर्क साधू शकतात आणि आपण इथे ऍडमिशन घेऊ शकतात. आणि आपल्याला अजून काही डिटेल्स हवे असेल तर नक्कीच आमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारा. धन्यवाद.